नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भारताची जी जनगणना आहे 2011 ची त्याबद्दल जी काही सर्व इन्फॉर्मेशन आहे MCQ च्या स्वरूपामध्ये आपण टॉप 100 प्रश्नांच्या स्वरूपामध्ये हे जे काही लेक्चर आहे ते आपण बघणार आहोत। मग तुम्हाला माहिती आहे की यावर कन्फर्म क्वेश्चन विचारले जातात, 4 मार्क 2 मार्क फिक्सच आहेत तुमचे। सो कंबाईन राज्यसेवा किंवा सर्वच परीक्षांसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असा आहे। तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे लेक्चर बघायला विसरू नका। याचबरोबर भारताचा भूगोलाचं जे लेक्चर आपण घेतलेलं आहे ते सुद्धा सर्वांनी बघायचं आहे, म्हणजे भूगोल तुमचं परफेक्ट रिवाइज होणार आहे। तसंच बघा, लेक्चर सुरू करण्याआधी तुम्हाला जर माहिती नसेल की आपलं ॲप्लिकेशन सुद्धा आहे, अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता। विविध परीक्षांची तयारी किंवा हे जे काही लेक्चर आहे या लेक्चरवरची टेस्ट जी आहे ती तुम्हाला कुठे दिली जाईल, ॲप्लिकेशन मध्ये दिली जाईल। इवन प्रत्येक यूट्यूबवरच्या महारिव्हिजन लेक्चरची टेस्ट तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशन मध्ये मिळणार आहे। सो त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल कोणी जॉईन केलं नसेल अजूनही तर आधी ते जॉईन करा, कारण त्यावरती तुम्हाला विविध लेक्चरच्या लिंक्स प्रोव्हाइड केल्या जातील। जे आपले लेक्चर्स होतात त्याचे टाइम कळवले जातील। तसंच अभ्यास मित्रचं जे इंस्टाग्राम पेज आहे त्याला फॉलो करायला विसरू नका। अभ्यासा रिलेटेड खूप सारे पॉइंट्स, खूप साऱ्या नोट्स किंवा खूप साऱ्या छान छान रील्स तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहेत। सो या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे। तसंच आपण नवीन बॅच सुद्धा 9 जानेवारीला सुरू करतोय। तर 9 जानेवारीला राज्यसेवा विजेता बॅच येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, तसंच आपण 9 जानेवारीलाच कंबाईन यशस्वी बॅच सुरू करतोय। येणाऱ्या कंबाईन पूर्व आणि मुख्य दोन्हींचं प्रिपरेशन या बॅच मध्ये केलं जाईल। मग ह्या ज्या बॅचेस आहेत त्या जर तुम्हाला जॉईन करायच्या असतील तर ॲप्लिकेशन मधून जॉईन करू शकता। अगदी कमी फी मध्ये सगळं काही तुम्हाला मिळणार आहे। सो काही डाउट्स असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आता आपल्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला। बघा, मग आपण काही गोष्टी इथे अभ्यासणार आहोत। जनगणनेविषयी क्वेश्चन्स आपण बघणार आहोत। सो जस्ट एक ब्रीफ सुरू करूया थोडंसं, किंवा जनगणनेविषयी थोडी इन्फॉर्मेशन घेऊया। जनगणना म्हणजे काय केलं जातं, तर आपली जी काही लोकसंख्या आहे बरोबर, याची आकडेवारी आपण बघतो। पण मग आपण फक्त लोक मोजतो का? नाही, आपण प्रत्येक आस्पेक्टने मोजतो। ठीक आहे, प्रत्येक आस्पेक्टने, शहरात किती लोक राहतात, ग्रामीण भागात किती लोक राहतात, बरं शिकलेले लोक किती आहेत, बरोबर साक्षरता किती आहे, लिंग गुणोत्तर किती आहे, घनता लोकसंख्येची किती आहे, या सगळ्या आस्पेक्टने लोकसंख्येचा विचार केला जातो, लोकसंख्येची आकडेवारी मोजली जाते। यालाच आपण जनगणना असं म्हणतो, सेन्सस असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं। मग बघा, ही जी भारतातली जनगणना आहे ती पहिल्यांदा कोणी सुरू केली होती, तर भारतामध्ये 1872 मध्ये। कधी? 1872 ला लॉर्ड मेयो, कोणी? लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळामध्ये काय झाली होती, तर जनगणना सुरू झाली होती। मात्र मग नियमित जनगणना कधीपासून सुरू करण्यात आली, तर 1881 पासून नियमित जनगणना जी आहे ती सुरू करण्यात आली। मग दर 10 वर्षांनी काय केली जाते, जनगणना केली जाते, बरोबर। सो 2011 ची लास्ट जनगणना जी आहे ती झाली होती। 2021 ला पण होणार होती, पण कोविडमुळे ती लांबवली गेली। ठीक आहे, सो ती पण होणार आहे। मग 10 वर्षांनी जनगणना होते। तर जर तुम्ही पाहिलं जनगणनेच्या बाबतीमध्ये आधुनिक भारतामध्ये किंवा आधुनिक भारत म्हणते आधुनिक जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जनगणना मोजण्यासाठी किंवा जनगणना करायला सुरुवात कोणी केली? स्वीडन हा देश आहे की ज्याने 1749 मध्ये पहिल्यांदा जनगणना जी आहे ती केलेली होती। सो हे काही फॅक्ट्स इथे जनगणनेविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। त्याचबरोबर बघा, 1790 मध्ये दशवार्षिक जनगणना सुरू करणारा, म्हणजे दर 10 वर्षांनी जनगणना सुरू करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला होता। सो पहिल्यांदा 10 वर्षांनी जनगणना अमेरिकेने सुरू केली होती। आणि आपण जर पाहिलं आपल्या राज्यघटनेचं जे कलम आहे, कलम 246, सो या कलम 246 ने काय केलेलं आहे, तर जनगणना हा जो विषय आहे तो संघ सूचीचा विषय आहे, युनियन लिस्टचा विषय आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि या युनियन लिस्ट मध्ये जनगणना या विषयाचा क्रमांक किंवा अनुसूचीच्या अनुक्रमांकामध्ये 69वा नंबर जो आहे तो दिलेला आहे। त्यामध्ये जनगणना हा विषय लिहिलेला आहे। ठीक आहे,
सो ह्या काही फॅक्ट्स इथे आपण पाहिल्या. आता आपण क्वेश्चन्सच्या माध्यमातून पण बऱ्याचशा गोष्टी अभ्यासणार आहोत. मग इवन तुम्ही नोट्स सुद्धा काढू शकता, ठीक आहे, आणि तुम्हाला याच्या नोट्स सुद्धा मिळतील आपल्या ऍप्लिकेशनवर. मग बघा, पहिलाच प्रश्न इथे आहे, 2011 ची जनगणना स्वतंत्र भारताच्या जनगणनेचा कोणता क्रम होता? बघा, स्वतंत्र भारताच्या जनगणनेचा म्हटलंय, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2011 ची जनगणना कितवी होती? तर ती 7वी होती, 7वा क्रम होता. ठीक आहे, म्हणून उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3. जे काही 2011 ची जनगणना आहे तर ती अशी जर जनगणना पाहिली तर एकूणातली 15वी जनगणना होती. भारताची 15वी जनगणना होती, मात्र स्वतंत्र भारताची कितवी होती? 7वी जनगणना होती. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर त्याआधी 8 जनगणना झालेल्या आहेत, बरोबर. मग तसंच जर पाहिलं तर मॅस्कॉट काय होतं 2011 च्या जनगणनेचं? जे काही एक असं बावला स्वरूप चित्र बनवलं जातं, एक मॅस्कॉट ठेवलं जातं, शुभंकर त्याला म्हटलं जातं. तर 2011 च्या जनगणनेचं शुभंकर होतं प्रगणक शिक्षिका. ठीक आहे, प्रगणक शिक्षक असं त्यांनी मॅस्कॉट ठेवलं होतं. तसंच 2 फेब्रुवारी 2011 ला केंद्रीय गृहमंत्री त्यावेळचे पी चिदंबरम यांच्या हस्ते काय केलं होतं? तर या शुभंकराचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ठीक आहे, अनावरण करण्यात आलं होतं. आणि 2011 च्या जनगणनेचं बोधवाक्य काय होतं? यावर सुद्धा क्वेश्चन येतो. आमची जनगणना आमचे भविष्य, असं काय होतं? तर आर सेन्सस आर फ्युचर असं काय होतं? याचं बोधवाक्य दिलेलं होतं. मग बघा, ही जी 2011 ला जनगणना झाली होती त्यावेळी जनगणनेचे आयुक्त कोण होते? तर डॉक्टर सी चंद्रमौली हे काय होते? त्यावेळी आयुक्त होते. आणि जर खर्च पाहिला तुम्ही या जनगणनेचा तर तो जवळपास 2200 कोटी रुपयांचा खर्च या 2011 च्या जनगणनेसाठी आला होता. ठीक आहे, मग ह्या काही गोष्टी आपण इथे अभ्यासल्या. आता पुढचा प्रश्न, 2021 ची जनगणना किती भाषांमध्ये होणार आहे? तर बघा, किती भाषांमध्ये? तर ही जी जनगणना आहे ती 16 भाषांमध्ये होणार आहे. 2021 च्या जनगणनेबद्दल प्रश्न विचारला गेला आहे. सो 2021 ची जनगणना जी आहे तर जी काही जनगणना आहे 2021 ची ते एकूणातली 16वी जनगणना असणार आहे आणि 16 भाषांमध्ये होणार आहे. ह्या जनगणनेचे आयुक्त श्री विवेक जोशी आहेत. कोण आहेत? श्री विवेक जोशी हे आहेत. तसंच जर तुम्ही पाहिलं तर याचं ब्रीदवाक्य किंवा बोधवाक्य काय आहे? तर लोकसहभागातून लोककल्याण असं इथे ब्रीदवाक्य दिलेलं आहे. त्याचबरोबर ही जी जनगणना 2021 ची आहे ती पहिलीच डिजिटल जनगणना असणार आहे भारतामध्ये आणि ही देशाची 16वी एकूणातली आणि स्वतंत्र भारताची कितवी? 8वी जनगणना असेल. ठीक आहे, सो ह्या काही गोष्टी आपल्याला, आणि ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे जी अजून झालेली नाहीये, कोविडमुळे लांबली, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे, भारतामध्ये नियमित आणि शास्त्रीय पद्धतीने जनगणना कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? कधी सुरू झाली बरं नियमित आणि शास्त्रीय पद्धतीने? 1881. मगाशीच आपण पाहिलं की 1881 पासून नियमितपणे जनगणना सुरू झालेली आहे. मग जर तुम्ही पाहिलं तर 1872 मध्ये लॉर्ड मेयोनी सुरुवात केली होती जनगणनेला, पण पुढे ती अशास्त्रीय पद्धतीने केली गेली आणि पुढे शास्त्रीय पद्धतीने रेग्युलरली जनगणना 1881 पासून लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये, यांच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली होती. सो ही नावं लक्षात ठेवायची आहेत, साल लक्षात ठेवायचे आहेत, क्वेश्चन विचारले जातात. पुढे बघा, 2011 च्या जनगणनेनुसार भारतामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश आहे? किती जिल्हे आहेत भारतामध्ये एकूण 2011 च्या नुसार? 2011 च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 640 जिल्ह्यांचा समावेश आहे. किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर 640 जिल्ह्यांचा समावेश आहे. मग सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? ठाणे जिल्हा आहे महाराष्ट्रामधला. आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य जर पाहिलं आपण तर ते कोणतं आहे? तर अरुणाचल प्रदेश. सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य नाही तर जिल्हा. ठीक आहे, कोणता आहे? सर्वात जास्त ठाणे आणि सर्वात कमी अरुणाचल प्रदेश मधील दिबांग व्हॅली जी आहे, ठीक आहे, दिहांग आठवतंय जिथून ब्रह्मपुत्रा नदी येते. सो दिबांग व्हॅली जी आहे अरुणाचल प्रदेश मधली, तिथे सर्वात कमी लोकसंख्या असलेला तो जिल्हा आहे. पुढे जाऊया, 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे?
आता लोकसंख्येची घनता विचारलेली आहे, डेन्सिटी, की जागा कमी आणि लोक खूप जास्त झालेत. सो असा कोणता एरिया आहे? ऑब्विसली दॅट इज नथिंग बट बिहार. सो बिहारमध्ये लोकसंख्येची घनता कशी आहे? सर्वाधिक आहे. बघा, सो बिहारमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लोकसंख्येची घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटर लोकांची संख्या मोजली जाते. ठीक आहे, आणि ती जर भारताची घनता आपण पाहिली तर ती होती 382, की प्रति चौरस किलोमीटरला 382 लोक असं मोजलं होतं. भारताची घनता किती होती? टोटल 382. पण बिहारची लोकसंख्याची घनता जर आपण पाहिली तर ती किती आहे? तर ती आहे 1102. प्रति चौरस किलोमीटरला 1102 व्यक्ती, म्हणजे बघा भारतापेक्षा 3 पट म्हणूया आपण. ठीक आहे, सो एवढी काय आहे? बिहारच्या लोकसंख्येची घनता आहे. आकडे लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर टक्केवारीमध्ये किती होता? भारताचा साक्षरतेचा दर आपल्याला इथे विचारलेला आहे, तर लक्षात ठेवायचे 74.04% एवढा भारताचा काय होता? साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार होता. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुरुषांचा साक्षरता दर हा 82.14% आणि स्त्रियांचा साक्षरता दर हा 65.46% एवढा आढळलेला होता. आणि एकूण पकडला तर 74.04% एवढा 2011चा साक्षरता दर आहे. आणि कसा मोजला जातो हा साक्षरतेचा दर? तर जे काही साक्षर लोक आहेत त्यांची संख्या डिवाइड बाय 7 अधिक त्यांच्या वयाची संख्या मोजली जाते गुणिले 100. अशा फॉर्म्युल्याने साक्षरतेचा दर जो आहे तो काढला जातो किंवा साक्षरता मोजली जाते. पुढे बघा, जनगणना किती वर्षामध्ये एकदा केली जाते? ठीक आहे, असा प्रश्न इथे आहे. तर जनगणना 10 वर्षामध्ये आपल्याकडे एकदा केली जाते. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर सिक्कीम राज्याची लोकसंख्या जी आहे ती कशी आहे? सर्वात कमी आहे. पुढे जाऊया. यांची जर सिक्कीम राज्याबद्दल आपण पाहिलं तर 6 लाख लोकच आहेत, लोकसंख्या आहे. आणि त्यानंतर येतो मिझोरमचा क्रमांक. मिझोरम मध्ये फक्त काय आहे? 10 लाख एवढीच लोकसंख्या आहे. सो ही टॉप 2 कशामध्ये? कमी लोकसंख्या असलेल्यांमध्ये टॉप 2 कोण आहे? सिक्कीम आणि मिझोरम. सिक्कीमची किती? 6 लाख आणि मिझोरमची किती? 10 लाख. उत्तर प्रदेशची सर्वात जास्त आहे. बरोबर. पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो कसा आहे? नकारात्मक आहे. कोणत्या राज्याचा? नागालँडचा लोकसंख्या वाढीचा दर हा नकारात्मक आहे. म्हणजे तिथे लोकसंख्या तेवढी वाढलेली नाहीये किंवा नकारात्मक, निगेटिव्ह आहे, वाढलीच नाहीये, उलट कमी झालीये. किती आहे? -0.58%. किती? -0.58% हा नागालँडचा लोकसंख्या वाढीचा दर आहे, म्हणून तो नकारात्मक आहे. पुढे 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर दशकामध्ये सर्वाधिक आहे? बघा, मगाशी आपल्याला सर्वात कमी विचारलं होतं, आता सर्वात जास्त विचारलेलं आहे. तर सर्वात कमी सुद्धा नॉर्थ ईस्ट कडेच आणि सर्वात जास्त सुद्धा नॉर्थ ईस्ट मध्येच. मेघालय राज्याचा जो दर आहे लोकसंख्या वाढीचा दर तो कसा आहे? सर्वात जास्त आहे. 2011च्या जनगणनेनुसार मेघालय राज्यामध्ये सर्वात जास्त किती? 27.95% इतका लोकसंख्या वाढीचा दर आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही टॉप 2 पाहिलं तर 1 नंबरला येतं मेघालय लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये सर्वात जास्त, आणि 2 नंबरला येतं तर ते म्हणजे अरुणाचल प्रदेश. 26% एवढा अरुणाचल प्रदेशचा सुद्धा काय आहे? लोकसंख्या वाढीचा दर आहे. बघा, रॅपिड फायर स्वरूपामध्ये आपण हे क्वेश्चन्स घेतोय. ठीक आहे, सो आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन बघायची. रॅपिड फायर मध्ये आपण जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक अनुसूचित जाती SC असलेले लोकसंख्या आहे? ठीक आहे, शेड्यूल कास्टचे लोक कुठे जास्त आहेत असा प्रश्न इथे आपल्याला दिलेला आहे. तर लक्षात घ्या, उत्तर प्रदेश राज्यामध्ये SC लोकसंख्या कशी आहे? जास्त आहे. बघा, व्यवस्थित ऐका आता मी जे सांगतेय. भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वात जास्त
SC लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश आहे. ठीक आहे, आणि उत्तर प्रदेश मधील जे काही लोक आहेत तर त्यांच्यामध्ये 20.69% लोकसंख्या काय आहे? SC लोकसंख्या आहे, शेड्यूल कास्ट आहे. किती? 20.69%. उत्तर प्रदेशची 20.69% लोकसंख्या ही काय आहे? SC आहे, अनुसूचित जातीची आहे. आणि भारताची अनुसूचित जातीची लोकसंख्या जी आहे, टोटल जे काही भारतातील अनुसूचित जातीचे लोक आहेत तर त्या लोकांपैकी 16.6% लोक जे आहेत ते उत्तर प्रदेश मध्ये राहतात. म्हणजे बघा, जर तुम्ही पाहिलं तर भारताच्या एकूण अनुसूचित जातींपैकी 16.6% एवढी लोकसंख्या उत्तर प्रदेश मध्ये राहते. आणि उत्तर प्रदेश मध्ये जर लोकसंख्येच्या बाबतीत पाहिलं तर तिथे 20.69% लोक कसे आहेत तर अनुसूचित जातीची आहेत. पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी शहरी लोकसंख्या असलेले राज्य कोणतं आहे? कोणतं आहे सर्वात कमी लोकसंख्या शहरी लोकसंख्या असलेले राज्य? सिक्कीम आहे. कोणतं आहे? तर सिक्कीम आहे. ठीक आहे, मग बघा, सिक्कीम राज्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जी काही शहरीकरणाची 2011च्या जनगणनेमध्ये ओव्हरऑल जर पाहिलं तर 2001 पेक्षा जी शहरीकरणाची पातळी आहे ना ती 27.81% वरून जर तुम्ही पाहिलं तर ती वाढली होती आणि 31.16% पर्यंत गेली होती. म्हणजे 2001 ला 27.81% एवढी काय होती जनगणना मध्ये 2001च्या शहरीकरणाची पातळी होती भारताची. ती आता 2011 ला 31.16% एवढी झाली होती. ठीक आहे, आणि ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जर पाहिलं तर 72.19% वरून कमी झालं, 68.84% पर्यंत आलं. ऑब्वियस आहे, जर शहरी लोकसंख्या वाढली तर ग्रामीण कमीच होणार आहे ना. सो हे कॉमन सेन्स इथे वापरायचं. पुढे 2011च्या जनगणनेनुसार जो काही फायनल डेटा होता त्यानुसार ग्रामीण भारतातील लिंग गुणोत्तर किती आहे? इथे आपल्याला काय विचारलेला आहे? सेक्स रेशिओ विचारलेला आहे. किती आहे? तर ग्रामीण भारतातील जे काही लिंग गुणोत्तर आहे ते 949 इतका आहे. किती आहे? ग्रामीण भारतातील लिंग गुणोत्तर 949 आहे. आणि तेच जर का शहरी विचारलं तर ते किती आहे? 929 आहे. बघा, 9999 फक्त 4 आणि 2. इकडे जर ग्रामीण भारतात विचारलं तर ते किती आहे? 949 आणि शहरी भागामध्ये 929. कारण ऑब्वियस आहे की शहरी भागामध्ये काय होतं तर पुरुष जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये येत असतात, स्थलांतर होत असतात जॉबसाठी वगैरे. ठीक आहे, पुढे 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? बघा, भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे हिंदी भाषा. कोणती भाषा आहे? हिंदी भाषा. 43.63% भारतीय आहेत की ज्यांची मातृभाषा हिंदी आहे किंवा ते मातृभाषा म्हणून हिंदी भाषा बोलतात. ठीक आहे, आणि 8.3% भाषिक जे आहेत ते कोणते आहेत? बंगाली भाषा बोलणारे आहेत. सो बंगाली भाषा ही दुसऱ्या क्रमांकावर येते मग. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपली मराठी भाषा, जी 6.86% लोक आहेत भारतामध्ये की जे मराठी भाषा बोलतात. ठीक आहे, सो ही आहे आपल्या भाषेबद्दल जी जनगणना. त्यानंतर बघा, 2011ची जी जनगणना होती त्यानुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे? लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी कोणाचा आहे असं आपल्याला विचारलेला आहे, तर तो आहे लक्षद्वीपचा. कोणाचा आहे? कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा आहे हे विचारलंय. सो लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचा जो काही लोकसंख्या वाढीचा दर आहे तो कसा आहे? सर्वात कमी आहे. किती? 6.30% इतका आहे. किती आहे? तर 6.30% इतका आहे. पुढे बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार वयाच्या टिंबटिंब किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीला जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन वाचू आणि लिहू शकते त्याला साक्षर मानलं जातं. कोणतं वय? 7. कोणतं? वयाच्या 7व्या किंवा त्याहून अधिक म्हणजे 7 वर्षापासून किंवा त्यापेक्षा पुढचा जो व्यक्ती असेल त्याला जर का कोणत्याही भाषेत समजून घेऊन वाचून आणि लिहिता येत असेल तर तो व्यक्ती साक्षर आहे असं समजलं जातं. मग बघा, पुढे आपल्याला विचारले की भारतात मुस्लिम लोकांची एकूण टक्केवारी किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार मुस्लिम लोकांची जर भारतातील टक्केवारी आपण बघायची झाली
तर ती किती आहे 14.2% इतकी आहे. ठीक आहे, किती आहे अल्पसंख्याक आहे ते किती 14.2%. त्याचबरोबर कोणत्या राज्यात स्त्री आणि पुरुष साक्षरतेमध्ये सर्वात जास्त फरक आहे असं विचारलंय 2011च्या जनगणनेनुसार, की पुरुष आणि स्त्रियांच्या साक्षरतेमध्ये फरक कुठे जास्त आहे. तर लक्षात घ्या राजस्थान राज्यामध्ये, कुठे राजस्थान राज्यामध्ये पुरुष साक्षरता आणि स्त्रियांची साक्षरता यामध्ये खूप फरक आहे. ठीक आहे, जर तुम्ही पाहिलं तर पुरुष साक्षरतेचा दर आहे 79.2%. कुठे राजस्थानमध्ये पुरुष एवढे साक्षर आहेत आणि स्त्रियांचे साक्षरतेचं प्रमाण आहे 52.1%. ठीक आहे, म्हणजे जवळपास 27.1%चा काय आहे यांमध्ये फरक आहे. कुठे राजस्थान राज्यामध्ये, कुठे राजस्थानमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. लिंग गुणोत्तर कसे मोजले जाते. ठीक आहे, कसे कॅल्क्युलेट केले जाते तर देशातील जे काही 1000 पुरुष आहेत त्यामागे दर 1000 पुरुषांमागे महिलांची जी संख्या आहे ती कॅल्क्युलेट केली जाते आणि लिंग गुणोत्तर काढलं जातं. प्रति 1000 पुरुषांमागे महिलांची असणारी संख्या. केरळचं जास्त आहे बरोबर. त्यानंतर 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये महिलांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. बघा महिलांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा कुठल्या केंद्रशासित प्रदेशात जास्त आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर लक्षात घ्या पॉंडिचेरी, जे पुदुचेरी आपण म्हणतो, पॉंडिचेरी म्हणतो, तर तिथे जर तुम्ही पाहिलं तर ती संख्या कशी आहे जास्त आहे. प्रति 1000 पुरुषांमागे तिथे 1037 एवढ्या महिला आहेत. म्हणजे महिलांची संख्या कशी आहे पुरुषांपेक्षा पुदुचेरीमध्ये जास्त आहे. सो सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुदुचेरी हे टॉपला येतं. पुढे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे. मग बघा इथे दमण, दीव, लडाख असे सगळे आपल्याला ऑप्शन आहेत. क्षेत्रफळाचा विचार केलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर लक्षद्वीप हे सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. का तर आपण याचं जर हे पाहिलं क्षेत्रफळ तर ते फक्त 32 चौरस किलोमीटर 32 स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणता जिल्हा भारतातील सर्वात साक्षर जिल्हा आहे. भारतातील सर्वात साक्षर जिल्हा इथे विचारलेला आहे. तर तो कोणता आहे सरशेप हा जिल्हा जो आहे सरशेप, तर तो कसा आहे भारतातील सर्वात साक्षर जिल्हा आहे. मग तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, हा जिल्हा कोणत्या राज्यातला आहे हे मला सर्वांनी सांगायचं आहे. बरं इथे ते दिलेलंच आहे त्यामुळे आता मी काय करते पुढे जाते, नाहीतर ठीक आहे घेऊन टाकूया. जर पाहिलं 7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाची जी व्यक्ती आहे जी कोणतीही भाषा समजू शकते किंवा ज्याला ती भाषा समजून लिहिता वाचता येऊ शकतं अशा व्यक्तीला आपण साक्षर म्हणतो. मग जर तुम्ही पाहिलं तर ही जी 2011ची जनगणना होती त्यानुसार सरशिप हा जो भारतातील एक जिल्हा आहे जो सर्वात साक्षर आहे. कुठे तर मिझोरम राज्यामधील हा काय आहे सरशिप हा एक जिल्हा आहे, एक शहर आहे. पुढे बघा 2011च्या जनगणनेनुसार बाललिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमागे किती महिलांचं होतं, म्हणजे किती बाललिंग गुणोत्तर हे आपल्याला इथे विचारलेलं आहे, बालकांचं विचारलेलं आहे. तर किती होतं 919 इतकं होतं. किती होतं 919 इतकं बाललिंग गुणोत्तर होतं. ठीक आहे. मग जर तुम्ही पाहिलं तर जे काही 0 ते 6 वयोगटातील बालकं असतात किंवा महिला आणि पुरुष आहेत म्हणजेच लहान मुलं आणि मुली आहेत तर त्यांचं बाललिंग गुणोत्तर म्हणून कन्सिडर केलं जातं त्यांचं लिंग गुणोत्तर. मग आता त्यांमध्ये पण सेम काय केलं जातं तर प्रत्येक जे काही 1000 प्रति 1000 मुलं आहेत त्यांमागे संख्या कन्सिडर केली जाते. म्हणजे जी मुलींची संख्या आहे ठीक आहे आणि मुलांची संख्या आहे तर जे काही 0 ते 6 वर्षातील ठीक आहे त्यांच्या याच्यामध्ये काय केलं जातं मुलींची संख्या छेद मुलांची संख्या गुणिले 1000 असं कॅल्क्युलेशन केलं जातं. ठीक आहे. मग बाललिंग गुणोत्तर जे आहे ते किती होतं तर 919 होतं. पुढे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात वरची 3 राज्य कोणती आहेत, टॉप 3 राज्य कोणती आहेत. तर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही कशी आहेत भारतातील सर्वात वरची 3 राज्य आहेत. पुढे
लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात वरची 3 राज्य कोणती आहेत? मग अशी आपण क्षेत्रफळाच्या बाबतीत पाहिलं, आता आपल्याला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचारलेलं आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार ही टॉप 3 राज्य आहेत. 1 2 3 असाच नंबर आहे यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. पुढे बघा, 2011 मध्ये जाहीर झालेल्या भारतीय जनगणना जी होती त्याच्या आकडेवारीनुसार अजून सुद्धा खेड्यात राहणाऱ्या भारतीयांची टक्केवारी किती आहे? तो 2011चा इथे दिलेला आहे आपल्याला डेटा. ठीक आहे, सो ही खेड्यात राहणाऱ्यांची टक्केवारी आहे 68.8%. एवढे लोक 2011 मध्ये खेड्यात राहत होते. पुढे बघा, भारतामध्ये शहरात राहणारी जी काही मग लोक जर पाहिलं, खेड्यातील टक्केवारी आपण पाहिली 68.8%. मग उरलेले जे आहेत 31.2% हे खेड्यात राहणारे आहेत. ठीक आहे, आता जे काही आपलं दिल्लीचा एरिया आहे, नॅशनल कॅपिटल रिजन, बरोबर, सो NCRचा जो काही भाग आहे तर त्यामध्ये ग्रामीण भागात राहणारे किती आहेत? 2.1%. तर शहरात राहणारे 7.6% एवढी लोकसंख्या आहे. पुढे बघा काय दिले आपल्याला, तर 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? आता बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी कुठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ते कुठे आहे? ऑब्विसली हरियाणामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे. किती आहे? 834 एवढा आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर प्रति 1000 बालकांमागे, मुलांमागे 834च मुली आहेत. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार जी काही अंतिम आकडेवारी होती तर त्यानुसार स्त्री पुरुष साक्षरता दर किती आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे की स्त्रियांची साक्षरता आणि पुरुषांची साक्षरता यांचा सेपरेटली दर आपल्याला या प्रश्नामध्ये विचारला होता. तर बघा 82.14% आणि 65.46%. पुरुषांचं 82.14% आणि स्त्रियांचं 65.46% एवढा काय आहे तर स्त्री पुरुष साक्षरता दर आहे. तसंच 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? आपल्याला संपूर्ण भारताचा लिंग गुणोत्तर या ठिकाणी विचारलेला आहे. तर 1000 पुरुषांमागे भारतामध्ये 943 स्त्रिया आहेत. म्हणजे भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे? 943 इतकं काय आहे भारताचं लिंग गुणोत्तर दिलेलं आहे. तसंच पुढे बघा, या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती आहे? म्हणजे भारताची जी एकूण लोकसंख्या आहे त्यामध्ये अनुसूचित जातीचे किती टक्के लोक आहेत तर 8.6% एवढी लोकसंख्या कोणाची आहे? अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे, शेड्यूल ट्राइब्स. पुढे जे काही अनुसूचित जमाती आहेत तर त्यांची जर लोकसंख्या आपण पाहिली तर ती किती आहे? जवळपास 10,42,81,034 आहे. ठीक आहे, आणि जी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती आहे? 8.6% इतकी आहे. आणि अनुसूचित जातींची जर लोकसंख्या पाहिली तर ती 16.6% इतकी आहे. म्हणजे जवळपास किती? 20,13,78,086 इतकी ती आहे. सो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्सची आपल्याला पर्सेंटेज इथे दिलेले आहे. पुढे बघा, मग शेड्यूल कास्ट कशा आहेत? जास्त आहेत. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष आणि महिला साक्षरतेच्या दरांमध्ये टक्केवारीमध्ये काय फरक आहे असा इथे प्रश्न आहे. सो टक्केवारीतला फरक आपल्याला विचारलेला आहे. जर तुम्ही पाहिलं तर आपण मगाशीच पाहिलं 82 आणि 65. ठीक आहे, सो यांच्यामधला आपल्याला फरक इथे काढायचा आहे. मग जर तुम्ही पाहिलं तर तो 16% फरक आहे साधारण. ठीक आहे, सो जी काही आपण पाहिलं तर पुरुषांची साक्षरता दर 82 आहे आणि महिलांची काय आहे साक्षरता 65 आहे. सो त्यानुसार 16% ऑलमोस्ट फरक इथे पाहायला मिळतो पुरुष आणि महिलांमध्ये. पुढे भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? मुंबई आणि दिल्ली. कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? मुंबई आणि दिल्लीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. बरोबर, जर तुम्ही पाहिलं तर टॉप 3 सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मुंबई 1 नंबरला येतं, 1.8 कोटी 2011 नुसार. त्यानंतर दिल्ली जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर येतं 1.6 कोटी आणि तिसऱ्या क्रमांकावरचं शहर पण लक्षात ठेवा ते म्हणजे कोलकाता 1.4 कोटी. बरोबर. पुढे
2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात किमान लिंग गुणोत्तर आढळते? किमान म्हणजे हे कमीत कमी, ठीक आहे. सो किमान लिंग गुणोत्तर कुठे आढळतं? तर याचं उत्तर आहे दमण आणि दीव. काय आहे? दमण आणि दीव मध्ये किमान लिंग गुणोत्तर आढळतं. केंद्रशासित प्रदेशात विचारलं होतं. सो लिंग गुणोत्तर अगेन आपण पाहिलं, प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या पाहिली जाते. तरी 2011च्या जनगणनेनुसार केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीमध्ये दमण आणि दीव यांच्यामध्ये कमी लिंग गुणोत्तर आहे. किती? 618 आहे. आणि तेच जर केरळमध्ये पाहिलं, राज्यांच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त 1084 इतकं लिंग गुणोत्तर आहे. मग हे किती कमी आहे याचा तुम्हाला अंदाज आला असेल. बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 100 मुलींमागे 0 ते 6 वर्षातील मुलींमागे मुलांची संख्या सर्वात जास्त आहे? कुठे सर्वात जास्त आहे असं आपल्याला विचारले, तर लक्षात ठेवायचे अरुणाचल प्रदेशमध्ये. कुठे? अरुणाचल प्रदेशमध्ये कशी आहे? मुलींची संख्या सर्वाधिक आहे. म्हणजे हे जे 0 ते 6 वर्ष वयोगटातील प्रति 1000 पुरुषांमागचे महिलांची संख्या जी आहे, जे बाललिंग गुणोत्तर आहे, तर यामध्ये अरुणाचल प्रदेश जे आहे ते आघाडीला आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर दर 1000 पुरुषांमागे 972 पुरुष 0 ते 6 वयोगटातील आहेत. कुठे? अरुणाचल प्रदेशमध्ये. पुढे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अंदाजे किती कुटुंबे अजूनही स्वयंपाकासाठी सरपण वापरतात? ठीक आहे. सरपणाचा वापर अजून पण किती लोकांमध्ये केला जातो? तर जर तुम्ही पाहिलं जवळपास 50% लोक, अर्ध्यापेक्षा जास्त लोक अजूनही सरपण वापरतात. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यापर्यंत गॅस सिलेंडर प्रॉपर पोहोचलेलं नाहीये. पुढे 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक समुदाय कोणता आहे? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं कोणता आहे, तर मुस्लिम लोकांचा. किती? तर त्यांची आपण जी पॉप्युलेशन पाहिली होती, पर्सेंटेज पाहिलं होतं, 14.2% एवढंच काय आहे, तर त्यांची लोकसंख्या आहे. पुढे जाऊया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेले शहर किती आहेत? की ज्यांची अशी शहरं की ज्यांची लोकसंख्या ही कशी आहे? 10 लाखापेक्षा जास्त आहे. आणि अशी भारतामध्ये एकूण 53 शहरे आहेत. किती शहरे आहेत? तर एकूण 53 शहरे भारतामध्ये आहेत. पुढे बघा, जे काही शहर आहे तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर गोवा हे असं आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त गोवा राज्यामध्ये शहरीकरण झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांची गोव्याची जर तुम्ही लोकसंख्या पाहिली तर जवळपास गोव्यातली 62.17% लोक ही शहरी भागामध्ये राहतात. ठीक आहे. टुरिझममुळे अजून मग तिथे हे आहे. त्याचबरोबर कोणत्या वर्षाच्या जनगणनेला मोठ्या विभाजनाचे वर्ष म्हटलं जातं? महाविभाजक वर्ष वगैरे म्हटलं जातं. तर 1921 जे आहे ग्रेट डिव्हिडंड इयर त्याला ओळखलं जातं. ठीक आहे. तर तेव्हा साथ पसरली होती आणि त्यामुळे मग खूप लोकांचं मृत्यू वगैरे झाला होता. पुढे बघा, जर तुम्ही इथे पाहिलं तर तेच तुम्हाला दिलंय की 1911 ते 1921च्या दरम्यान काय झालं होतं, भारतातील लोकसंख्येची जी काही वाढ होती, दशकातली वाढ, तर ती नकारात्मक होती. 0.31 इतकी झाली होती. ठीक आहे. महामारी आली होती आणि भारताच्या जनगणनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं की भारताची जी काही दशवार्षिक वाढ आहे ती नकारात्मक झाली होती. ठीक आहे. आणि त्यामुळे मग महाविभाजनाचं वर्ष म्हणून 1921 ला ओळखलं जातं. पुढे जाऊया. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये झाली होती आणि त्यावेळी जनगणना आयुक्त कोण होते? कोण होते त्यावेळी जनगणना आयुक्त? तर बघा, या ठिकाणी याचं उत्तर काय आहे, तर R.A. गोपाल स्वामी हे काय होते त्या ठिकाणी जनगणना आयुक्त 1951 ला होते. पुढे ही जी जनगणना झाली होती तर ती कितवी होती? तर 2011 ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची 7वी आणि एकूणातली 15वी जनगणना होती. भारत सरकारचे खालीलपैकी कोणते मंत्रालय देशात जनगणनेचे काम करते? कोणते मंत्रालय काम करतं जनगणनेचं? इथे तुम्हाला ऑप्शन मध्ये पहिलं ऑप्शन जरी खूप मोठं दिसत असेल, सांख्यिकी वगैरे, नाही. होम मिनिस्ट्री. कोण? गृह मंत्रालय जनगणना मोजण्याचं काम करतं. सो गृह मंत्रालय जे आहे ते जनगणना कार्यावर देखरेख ठेवतं आणि दर 10 वर्षांनी काय करतं, तर एकदा जनगणना आयोजित करतं. आणि एक सगळ्यात मोठं असं काय आहे, हे मोठा एक प्रकल्प म्हणूया, प्रोजेक्ट म्हणूया, ते व्यायाम झालंय तसं नाही, मोठा काय आहे, एक
उद्देश आहे, एक प्रोजेक्ट आहे, ठीक आहे. हे करणं काही इतकं सोपं काम नाहीये. सो जनगणना भारताचं रजिस्ट्रार जनरल आणि गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील जनगणना आयुक्ताद्वारे केलं जातं. त्याचबरोबर बघा 2011च्या जनगणनेमध्ये भारताच्या एकूण 121 कोटी लोकसंख्येमध्ये शहरीकरणाची पातळी किती होती? सो एवढ्या लोकसंख्येमध्ये शहरीकरणाची पातळी किती होती? तर बघा 31.15% एवढं काय होती शहरीकरणाची पातळी 2011च्या जनगणनेनुसार होती. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 2011च्या जनगणनेनुसार हिंदीने जवळजवळ हिंदी भाषा जाणारी प्रमुख भाषा म्हणून आपलं स्थान कायम ठेवलं होतं. सो किती टक्के लोक बोलत होते? 43.63%. ठीक आहे. एवढं काय होतं हिंदी बोलण्याचं प्रमाण होतं. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार हिंदी नंतर कोणती भाषा सर्वात जास्त बोलली जात होती? तर बघा हिंदी नंतर बंगाली 8% जवळपास याचा रोल होता. सो बंगाली भाषा ही दुसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे भारतातील. पुढे 2011च्या जनगणनेनुसार मध्य प्रदेशच्या भौगोलिक क्षेत्राचा किती टक्के वनक्षेत्र आहे? ठीक आहे. सो इथे वनक्षेत्रावर थोडासा प्रश्न होता, मध्य प्रदेश रिलेटेड होता. सो 30.72%. तर शक्यतो मध्य प्रदेश चर्चेत असेल तरच असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल, अदरवाईज नाही. तिथल्या स्टेट्स एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे? ठीक आहे. सो सर्वात जास्त कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये जे काही लोक राहतात तर त्यामध्ये ग्रामीण भागात राहणारे लोक कसे आहेत? उत्तर प्रदेशात जास्त आहेत. ठीक आहे. आणि तिथली लोकसंख्या पण उत्तर प्रदेशची सर्वाधिक आहे. पुढे बघा 2011च्या जनगणनेच्या एकूण तात्पुरत्या लोकसंख्येनुसार भारतातील म्हणजे देशातील एकूण बालसंख्येमध्ये ग्रामीण बालकांच्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? मग बघा ग्रामीण बालक जी आहेत त्यांची टक्केवारी किती आहे? तर 74.05% इतकी आहे. ठीक आहे. सो ग्रामीण बालकांच्या लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे. पुढे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याने लोकसंख्येमध्ये सर्वाधिक टक्के वाढ नोंदवली आहे? तर कोणत्या राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवलेली आहे? तर बिहार राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवलेली आहे. ठीक आहे. पुढे जर गेलो आपण तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या शहराची लोकसंख्या ही कशी होती? सर्वात जास्त होती, सर्वाधिक होती. तर मुंबई या शहराची लोकसंख्या सर्वाधिक होती. कोणत्या? 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे. आणि टॉप 3 मध्ये मुंबई 1 नंबरला, 2 नंबरला दिल्ली आणि 3 नंबरला कोलकाता. हे आपण मगाशीच पाहिलं. तसंच 2011च्या जनगणनेनुसार जगाच्या एकूण लोकसंख्येमध्ये भारताचा वाटा किती आहे? जगाची जी टोटल लोकसंख्या आहे त्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार भारताचा जर वाटा पाहिला तर तो किती आहे? तर 17.7% इतका आहे. ठीक आहे. सो हे कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न बघा 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 पर्यंत भारताच्या लोकसंख्येचा वार्षिक वाढीचा दर किती आहे? तर आपल्याला वार्षिक वाढीचा दर इथे विचारलेला आहे. मग ही किती आहे? 1.64% इतका हा वार्षिक वाढीचा दर आहे. ठीक आहे. सो बघा मग पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे? सो ग्रामीण भागात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठे आहे? तर अगेन बघा केरळमध्ये जे काही लिंग गुणोत्तर आहे ते सर्वाधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा केरळच्याच ग्रामीण भागात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1 केरळ हे याचं करेक्ट आन्सर आहे. बघा आपण पाहिलं की लिंग गुणोत्तर म्हणजे काय असतं? प्रति 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या, राईट. मग सर्वाधिक कुठे आहे लिंग गुणोत्तर? केरळमध्ये आहे 2011च्या जनगणनेनुसार. आणि सर्वात कमी कुठे आहे? हरियाणामध्ये आहे. हरियाणामध्ये किती आहे? फक्त 877 एवढंच काय आहे हरियाणामध्ये लिंग गुणोत्तर आहे. आणि तेच जर आपण केरळमध्ये पाहिलं तर 1084 इतकं केरळचं लिंग गुणोत्तर आहे. ठीक आहे. सो आपलं याचं उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न भारताच्या जनगणनेमध्ये वर्षात 100 दिवसांपेक्षा जास्त काम करणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश मुख्य कर्मचारी मानलं जातं.
ठीक आहे। सो आता इथे ऍक्च्युली प्रश्नाचं थोडंसं हे झालंय, इथे मुख्य कर्मचारी मानला जाण्यापेक्षा किती दिवस, 100 दिवसांपेक्षा जास्त, ठीक आहे, पण किती दिवस ते त्यामध्ये कन्सिडर केलं जातं, ठीक आहे, एक्झॅक्ट। सो असा हा प्रश्न आहे। मग इथे याचं उत्तर काय, 183 दिवस, ठीक आहे। सो तो प्रश्न थोडासा मिस्टेकन होता। पुढे बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 41% जास्त कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणारा सर्वात लोकप्रिय स्रोत कोणता आहे। मग बघा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोणत्या स्रोतामार्फत होतोय 41% जास्त कुटुंबियांना, असा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे। जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये जे हँडपंप म्हणजे जे आपल्या नलिका विहिरी आहेत, ठीक आहे, जे आपण त्याला बोर म्हणतो, ठीक आहे, किंवा काही म्हणतात, काही नावं आहेत। सो जो हँडपंप किंवा नलिका विहीर जी आहे याच्या मार्फत काय केला जातोय, तर 41% जास्त कुटुंबियांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे, ठीक आहे, किंवा हा सर्वात लोकप्रिय असा स्रोत मानला जात आहे। पुढे बघा, 2011च्या जनगणनेने भारतातील कार्यरत लोकसंख्येची 4 प्रमुख श्रेणींमध्ये विभागणी केलेली आहे, ठीक आहे। आणि मग ज्या श्रेणींमध्ये विभागणी केलेली आहे तर खालीलपैकी कोणती श्रेणी नाहीये यातली, ठीक आहे। सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शेतकरी आहे, घरगुती औद्योगिक कामगार आहेत आणि शेतमजूर सुद्धा आहेत। फक्त घरगुती कामगार नाहीयेत, घरगुती औद्योगिक कामगार यामध्ये आहे, घरगुती कामगार नाही, घरगुती औद्योगिक कामगार आहेत। सो ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे। मग ही जी जनगणना होती त्यामार्फत काय केलं होतं, घरगुती औद्योगिक कामगार, त्याचबरोबर मजूर आणि शेतातील जे काही शेतकरी आहे, ठीक आहे, शेतीविषयी, तसंच इतर कामगारांना सुद्धा डिवाइड केलं होतं। पुढे बघा, भारताच्या जनगणना 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या भाषेचा दशकामध्ये 2001 ते 2011 या 10 वर्षांच्या पिरियडमध्ये विकास दर त्याच्या भाषिकांच्या नकारात्मक होता, कसा होता, नेगेटिव्ह होता, ठीक आहे। तर कोणती भाषा आहे, उर्दू, कोणता आहे, उर्दू भाषिक, ठीक आहे। सो बघा, 2011ची जी जनगणना होती त्याच्या आकडेवारीनुसार उर्दू आणि कोकणी या ज्या 2 लँग्वेजेस आहेत तर यांचा अनुसूचित भाषांमध्ये काय झालं होतं, तर त्यांच्या संख्येमध्ये घट झाली होती, म्हणजे जे काही भाषिक आहेत ते तेवढी ही भाषा बोलले जात नव्हते त्या प्रमाणात, ठीक आहे। सो ते नकारात्मक वाढ म्हणूया आपण, ते मायनस मध्ये गेलं होतं। मग जे काही उर्दू भाषिकांची संख्या आहे तर ती जवळपास किती आहे, 5,72,731 इतकी संख्या आहे आणि 2001 पासून जवळपास 1.5% ती घसरली, वाढायला पाहिजे पण ती घसरली, ठीक आहे, म्हणून नकारात्मक वृद्धी आहे। तसंच 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते आहे, सर्वाधिक शहरीकरण कोणाचं झालेलं आहे यामध्ये, तर आपण मगाशी पाहिलं होतं गोव्याचं सर्वात जास्त शहरीकरण झालेलं आहे। गोव्याची जास्तीत जास्त लोकसंख्या पण शहरात राहते, ठीक आहे। सो गोवा सर्वात जास्त शहरीकरण झालेला भाग आहे, ज्याची 62.17% लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते। तसंच बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांच्या एकूण लोकसंख्येमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या कशी आहे, सर्वात जास्त आहे। सो इथे याचं उत्तर काय, अनुसूचित जाती आणि जमाती दोन्ही विचारले, त्यामुळे पंजाब आणि लक्षद्वीप हे याचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। इथे तुम्हाला फक्त अनुसूचित जाती किंवा फक्त अनुसूचित जमाती नाही म्हटले, दोन्ही विचारले, म्हणून उत्तर आहे पंजाब आणि लक्षद्वीप। पुढे 2011च्या जनगणनेनुसार दशकामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढ असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वात जास्त वाढ झालेली आहे लोकसंख्येमध्ये, तर याचं करेक्ट उत्तर आहे दादरा आणि नगर हवेली, ठीक आहे। दादरा आणि नगर हवेलीमध्ये दशवार्षिक वाढ सर्वात जास्त आहे। मग बघा, दादरा नगर हवेलीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जी काही लोकसंख्या वाढ आहे तिचा दर 55.9% इतका आहे आणि सर्वात कमी कुठे झाली आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात झाली आहे, हे आपण केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत बघतोय। सो सर्वात कमी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, तर लक्षद्वीप, किती, 6.3%, लक्षात ठेवायचं आहे। पुढे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील गावांची संख्या किती आहे, जे काही गाव म्हणजे आपण म्हणूया खेडी, ठीक आहे। सो गावांची संख्या किती आहे, 64,000 आणि 65, म्हणजे 64,000 ते 65,000 असं त्याच्यामध्ये ती रेंज आहे। सो उत्तर काय, ऑप्शन नंबर 1। मग जी काही गावांची संख्या आहे ती 64,000 ते 65,000च्या दरम्यान आहे। जर यामध्ये तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये 740 जिल्हे आहेत, 5,924 उपजिल्हे आहेत, 5,767 तहसील आहेत आणि 7,935 शहरे आहेत।
तर गावांची संख्या ही जवळपास किती आहे, तर आपल्याला इथे दिलेली आहे, ठीक आहे, एक आकडा इथे कमी आहे. सो जी गावांची संख्या आहे ती जवळपास किती आहे, तर मी चुकून 64,000 बोलले मगाशी, 6,40,000 ते 6,50,000च्या दरम्यान आहे. ठीक आहे, पुढे बघा, भारतात पहिली जनगणना कोणाच्या कार्यकाळात पूर्ण झाली. ठीक आहे, आपण सुरुवातीला अगदी फर्स्ट स्लाइड वरती मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिली जनगणना जी आहे ती 1872 ला लॉर्ड मेयोने सुरू केली होती. सो लॉर्ड मेयोच्या काळामध्ये पहिली जनगणना झाली होती. त्यानंतर मग 82 पासून रेग्युलर जनगणना सुरू झाली रिपनच्या काळामध्ये. सो याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. पुढे 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे. किती आहे भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार? 121 कोटी आहे. आणि भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर होता, चीन पहिल्या क्रमांकावर. पण तेच जर आताची स्थिती पाहिली तर भारत आता चीनला मागे टाकून काय गेलेला आहे, पुढे पहिल्या क्रमांकावर लोकसंख्येच्या बाबतीत आलेलं आहे. बरोबर. सो 130 करोड पेक्षा आपली लोकसंख्या आता वाढलेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? आपण पाहिले कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या कशी आहे? सर्वात जास्त आहे. बरोबर, उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, त्यानंतर बिहारचा क्रमांक लागतो. पुढे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता प्रति व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर किती होती? किती होती लोकसंख्येची घनता भारताची? 382 होती. आणि सर्वात जास्त कोणाची आहे? बिहारची आहे, 1109 समथिंग आहे. बरोबर. सो बघा, बिहारची घनता खूप जास्त आहे. भारताची जर घनता पाहिली तर 382 आहे. मग आता जर तुम्ही पाहिलं जी काही जनगणना 2021 ची आहे ती का उशिरा होणार आहे, याचं मुख्य कारण काय आहे? तर ऑब्वियस कोविड-19 मुळे. कशामुळे? तर कोविड-19 मुळे ही जी काही जनगणना आहे 2021 ची ती पुढे ढकललेली आहे किंवा ती उशिरा होणार आहे. 2024 आलं तरी अजूनही जनगणना झालेली नाहीये. पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? सो बघा, या जनगणनेनुसार एकूण जी भारताची लोकसंख्या आहे या एकूण लोकसंख्येमध्ये शहरी लोकसंख्या किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर शहरी लोकसंख्या किती आहे? 30%, जवळपास 30.2% एवढी लोकसंख्या काय आहे? शहरी लोकसंख्या आहे. त्यानंतर भारतामध्ये प्रभावी साक्षरता दर कसा मोजला जातो? आपण पाहिलं मगाशीच की ज्या व्यक्तीला, जो 7 वर्षाचा किंवा 7 वर्षाच्या पुढचा व्यक्ती आहे, ज्याला कोणत्याही भाषेमध्ये लिहिता वाचता येतं, ठीक आहे, तो व्यक्ती साक्षर मानला जातो. सो उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4. पुढे बघा, येस, इथे थोडंसं काहीतरी संख्यांमध्ये आकड्यांमध्ये चेंजेस झालेत. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे असा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. सो लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर सिक्कीम आहे. कोणतं आहे? सिक्कीम आहे. बरोबर. पुढे जाऊया. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये एकही अनुसूचित जातीचे लोक राहत नाहीये? ठीक आहे, की एकही अनुसूचित जातीचा व्यक्ती तिथे राहत नाही. सो कोणतं आहे ते? तर यामध्ये नागालँड मध्ये सुद्धा नाही राहत, अरुणाचल प्रदेश मध्ये सुद्धा नाही राहत, लक्षद्वीप मध्ये सुद्धा अनुसूचित जातीचे लोक राहत नाही. याचा अर्थ उत्तर काय असेल? वरील सर्व. काय असेल? ऑप्शन नंबर 4. तर वरील सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीचे लोकसंख्या 0 आहे? मगाशी अनुसूचित जाती पाहिलं, आता अनुसूचित जमाती कुठे 0 आहे? ट्राइब्स कुठे राहत नाहीये? शेड्यूल ट्राइब्स तर पंजाब मध्ये पण नाहीयेत, हरियाणा मध्ये पण नाहीयेत, चंदीगड मध्ये पण नाहीयेत. म्हणून याचं सुद्धा उत्तर काय आहे? तर वरील सर्व राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये जे काही अनुसूचित जमाती आहेत त्यांची लोकसंख्या कशी आहे? 0 आहे. तिथे एकही लोक राहत नाही. इवन जर तुम्ही पाहिलं तर दिल्लीमध्ये किंवा पॉंडिचेरीमध्ये सुद्धा कोणीही अनुसूचित जमातीचं लोक राहत नाही. आणि सेम इकडे जर आपण पाहिलं तर अंदमान निकोबार मध्ये सुद्धा, म्हणजे यांच्यामध्ये अजून आपण एक यांच्या लिस्ट मध्ये ऍड करूया, अंदमान अँड निकोबार, इथे सुद्धा एकही अनुसूचित जातीचा व्यक्ती राहत नाही. तसंच
पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात सुद्धा एकही अनुसूचित जमातीचं एसटी कोणीही राहत नाही. पुढे एसटी जे आहेत, अनुसूचित जमातीचे व्यक्ती जे आहेत, त्यांची लोकसंख्या कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त आहे असा आपल्याला प्रश्न इथे विचारलेला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये लक्षात घ्या एसटीचे लोक कसे आहेत, सर्वात जास्त आहेत. मग बघा जी 2011 ची जनगणना झाली होती त्यानुसार जी काही अनुसूचित जमाती म्हणजे एसटीचे व्यक्ती आहेत तर त्यांची एकूण संख्या 10.43 कोटी आहे आणि भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 8.6% हे आहेत. सो एवढं जे प्रमाण आहे. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त कुठे राहतात एसटी लोक, तर मध्य प्रदेशमध्ये एसटी जे आहेत किंवा अनुसूचित जमातीचे लोक जे आहेत ते राहतात. पुढे बघा 2011 च्या जनगणनेनुसार किमान दशकातील लोकसंख्या वाढ असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता, म्हणजे किमान दशवार्षिक वाढ असलेला, किमान म्हणजे काय, कमीत कमी, कमाल म्हणजे काय, मॅक्झिमम. सो किमान दशवार्षिक वाढ असलेला कोणता केंद्रशासित प्रदेश आहे, तर तो आहे कोणता, मगासपासून आपण पाहिले लक्षद्वीप. 6.3% एवढी त्याची दशवार्षिक वाढ आहे. 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे. लोकसंख्या वाढीचा दर या 4 राज्यांपैकी कोणाचा सगळ्यात जास्त आहे, तर कोणाचा आहे, उत्तर प्रदेशचा आहे. कोणाचा आहे, उत्तर प्रदेशचा. किती आहे, 20.33% इतका आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. तसंच या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे. ठीक आहे, भारताच्या लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे. ठीक आहे, सो एकूण जर तुम्ही पाहिलं तर भारतातील 16.5% लोक जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये राहतात. एवढी जास्त उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे. तसंच 2011 ची जी जनगणना झाली होती त्यामध्ये कोणत्या राज्यात साक्षरतेचा दर हा सर्वात कमी होता असा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे. तर साक्षरतेचा दर सर्वात कमी कुठे होता, बिहारमध्ये होता. कुठे होता, बिहारमध्ये होता. तसंच साक्षरतेचा दर सर्वात जास्त कुठे होता, तर बिहारमध्ये सर्वात कमी होता. मग सर्वात जास्त कुठे, तर 2011 नुसार साक्षरता दर सर्वाधिक केरळमध्ये आढळलेला आहे. पुढे जाऊया आता. बघा कोणत्या राज्यामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. काय विचारलंय, सगळ्यात जास्त कुठे आहे, तर लक्षात ठेवायचे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते कसं आहे, सर्वात जास्त आहे. पुढे बघा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्येची घनता देशात सगळ्यात जास्त आहे. सो सगळ्यात जास्त लोकसंख्या घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर ऑब्विसली दिल्ली, राजधानीचं आपलं शहर. सो दिल्लीमध्ये कसं आहे, सर्वाधिक घनता आहे. मग इथे विचारलंय की भारताच्या लोकसंख्येतील नकारात्मक वाढीचा दर कोणत्या दशकात नोंदवला गेला आहे. महाविभाजक वर्ष जे आपण मगाशी सुद्धा पाहिलेलं होतं, ग्रेट डिव्हिडंड म्हटलं जातं, 1911 ते 21 वर्ष. पुढे बघा कोणत्या भारतीय राज्यात किमान स्त्री पुरुष गुणोत्तर आहे, म्हणजे कमीत कमी स्त्री पुरुष गुणोत्तर किंवा कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे, तर अगेन हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, हरियाणामध्ये काय आहे, स्त्री पुरुष गुणोत्तर कसं आहे, कमी आहे. तसंच 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते. कोणतं राज्य आहे दुसरं, पहिलं आहे उत्तर प्रदेश, दुसरं कोणतं आहे, महाराष्ट्र. बरोबर, महाराष्ट्रामध्ये यूपी पेक्षा कमी लोक थोडेसे राहतात पण सेकंड नंबरला महाराष्ट्र येतं. भारतातील लोकसंख्येची घनता म्हणजे काय, सॉरी भारतातील लोकसंख्येची घनता, पुढे स्टेटमेंट कंप्लीट करायचे. सतत वाढत आहे, जवळजवळ स्थिर राहिली आहे, काहीतरी कमी झालंय, प्रथम वाढलं नंतर 1991 नंतर कमी झाली आहे. ऑब्विसली काय होते, ही जी घनता आहे जर ट्रेंड पाहिला तर ती सतत वाढत आहे. कशी आहे, वाढत चाललेली आहे. पुढे बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 अंतर्गत 2045 पासून लोकसंख्येमध्ये स्थिरता प्राप्त करण्याचे लक्ष्य वाढवण्यात आले आहे आणि ते कोणत्या वर्षापर्यंत मग हे केलेलं आहे, 2045 पासून कुठपर्यंत, कोणतं आहे वर्ष, तर ते जे काही वर्ष वाढवलेलं आहे ते कोणतं आहे, 2070 पर्यंत टार्गेट सेट केलेलं आहे. कधीपर्यंत, 2070 पर्यंत हे टार्गेट सेट केलेलं आहे. पुढे बघा लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे काय,
बरोबर. आपण मगासपासून बघतोय की कुठे जास्त कुठे कमी, पण हा दर म्हणजे नेमकं काय, तर जन्म आणि मृत्यू यांच्या दरांमधील फरक म्हणजे काय, लोकसंख्या वाढीचा दर. जन्मदर आणि मृत्यू दर यांच्यामधला जो फरक आहे त्याला लोकसंख्या वाढीचा दर असं म्हटलं जातं. बघा, महिला साक्षरता दर कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त आहे, तर साक्षरतेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलंय केरळ पुढे आहे. सो महिलांचा साक्षरता दर सुद्धा केरळमध्ये जास्त आहे. केरळ हे याचं करेक्ट उत्तर आहे. पुढे आता जी भारतातील लोकसंख्येची संपत्ती आहे, ठीक आहे, सो त्याची कशी व्याख्या केली जाते की काय इथे ऍक्च्युली संपत्ती झाले, संपत्ती नाही तर इथे घनता म्हणायला पाहिजे. ठीक आहे, सो इथे लोकसंख्येच्या घनतेची घनता, ठीक आहे, लोकसंख्येच्या घनतेची व्याख्या कशी केली जाते असा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे. तर कशी केली जाते, प्रति चौरस किलोमीटरला व्यक्तींची संख्या मोजली जाते. ठीक आहे, प्रति चौरस किलोमीटरला व्यक्तींची संख्या ही लोकसंख्येची घनता आपल्याला सांगते. मग 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या अंदाजे किती आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला विचारले तर अंदाजे ती किती आहे, 37 कोटी लोक शहरांमध्ये राहतात 2011 नुसार. तसंच भारतातील महिला साक्षरतेच्या बाबतीत केरळ नंतर कोण येतं बरं दुसऱ्या क्रमांकावर, पहिलं सगळ्यांना माहिती असतं पण असं दुसरं विचारल्यावर आपल्याला आठवत नाही, मग खूप कमी मुलांना ते माहिती असतं. सो लक्षात ठेवा, केरळ नंतर मिझोरमचा नंबर लागतं महिला साक्षरतांच्या बाबतीमध्ये. सो महिला साक्षरता दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे सगळ्यात जास्त मध्ये, मिझोरम आहे. केरळ नंतर मिझोरम लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, 2011च्या जनगणना मूल्यांकन अहवाल असं दर्शवतो की भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि 2020 मध्ये भारतातले जे काही व्यक्ती आहेत तर त्यांचं सरासरी वय किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे इथे. ठीक आहे, मग याचं उत्तर काय आहे तर 29 वर्षे. बघा, 29 वर्षे सरासरी वय असेल 2020 मध्ये असं 2011च्या जनगणनेमध्ये सांगितलं होतं, कारण आपण युथचा तरुणांचा देश आहे आपला, बरोबर. पुढे 2011च्या जनगणनेनुसार अलीराजपूर हा देशातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणत्या राज्यात आहे. ठीक आहे, तुम्हाला असा जरी प्रश्न नाही आला तर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता आहे, मग त्याचं उत्तर अलीराजपूर आहे. आणि जर तो कोणत्या राज्याचा आहे तो जिल्हा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मध्य प्रदेशमध्ये अलीराजपूर आहे. पुढे बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेमध्ये जनगणना शहर म्हणून टाउनशिपचा विचार करण्यासाठी लोकसंख्येच्या घनतेचे निकष काय आहेत, की टाउनशिपसाठी निकष काय आहेत असा प्रश्न इथे विचारलाय. सो जी घनता आहे ती किती असली पाहिजे, जवळपास 400 लोक असले पाहिजे पर स्क्वेअर फीटला, म्हणजे घनता थोडक्यात किती असली पाहिजे, 400 असली पाहिजे. पुढे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शहरीकरणाची सर्वात कमी टक्केवारी नोंदवली गेली. सो शहरीकरणाची सर्वात कमी टक्केवारी कुठे आढळली, हिमाचल प्रदेशमध्ये. कुठे, हिमाचल प्रदेश, कारण ग्रामीण भागात राहणारे लोक हिमाचल प्रदेशमध्ये जास्त आहेत. पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये आदिवासी लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी असलेले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे. बघा, यामध्ये लक्षद्वीप, मिझोरम दोन्ही योग्य आहेत, यांपैकी नाही असे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही लक्षद्वीप आणि मिझोरम, ठीक आहे, कारण दोन्हींचं प्रमाण ऑलमोस्ट सेम आहे. सो दोन्ही कसे आहेत, सगळ्यात जास्त टक्केवारी असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यामध्ये आदिवासी लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी आढळते, लक्षद्वीप आणि मिझोरम. म्हणून उत्तर काय येईल, दोन्ही योग्य आहेत. ठीक आहे, दोन्हीही याचं करेक्ट आन्सर असेल. पुढे बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येमध्ये दशकीय वाढ, दशवार्षिक वाढ किती आहे. किती आहे, भारताची दशवार्षिक वाढ 17.64 आहे. ठीक आहे, बघा, कधीही एखादे नोट्स काढताना कसं करायचं, तुमचा जो काही पेज आहे, आता जनगणनेचे तुम्ही नोट्स काढताय तर 2011ची जी जनगणना आहे त्याच्या नोट्स काढत असताना
एक एक पॉइंट घ्यायचं. घनता, मग घनतामध्ये सर्वात जास्त कोणाची, सर्वात कमी, सो टॉप 3, त्यानंतर सर्वात कमी वाले 3, त्यानंतर भारताची घनता किती, ठीक आहे, हे झालं. त्यानंतर मग तुमचं लिंग गुणोत्तर, मग लिंग गुणोत्तर मध्ये पण सगळ्यात जास्त 3 कोणते, सगळ्यात कमी 3 कोणते, भारताचं लिंग गुणोत्तर किती, मग बाल लिंग गुणोत्तर सर्वाधिक 3 कोणते, सर्वात 3 कमी कोणते, त्यानंतर भारताचं बाल लिंग गुणोत्तर. सो अशा पॉइंट्स वाईज नोट्स काढा, यावरच क्वेश्चन्स फिरतात. ठीक आहे. पुढे 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. बघा, लोकसंख्येची घनता सर्वात कमी कुठे आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. कुठे आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये. पर स्क्वेअर किलोमीटरला जर तुम्ही पाहिलं तर फक्त 17 एवढी लोकसंख्येची घनता, म्हणजे 17 लोक राहतात फक्त एका चौरस किलोमीटरमध्ये. म्हणून अरुणाचल प्रदेशची लोकसंख्या घनता कशी आहे, खूप कमी आहे. बिहारची कुठे आहे विचार करा, आणि अरुणाचल प्रदेशची कुठे आहे बघा. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. ठीक आहे. सो आता इथे लोकसंख्येची घनता कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सगळ्यात कमी आहे असा प्रश्न आहे. मग अशी राज्य आणि ओव्हरऑल असेल तर आपलं येणार आहे ओव्हरऑल मध्ये अरुणाचल प्रदेश, आणि जेव्हा केंद्रशासित प्रदेश बद्दल फक्त विचारलं तर अंदमान निकोबार बेटे. ठीक आहे. इथे कशी आहे, लोकसंख्येची घनता कमी आहे. ऑब्व्हियसली अरुणाचल प्रदेश पेक्षाही थोडी जास्तच आहे. इथे 46 लोक राहतात बघा. अरुणाचल प्रदेश मध्ये प्रति चौरस किलोमीटरला फक्त 17 लोक राहतात, इथे 46 लोक राहतात. पुढे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक वस्ती असलेली गावं आहेत. सगळ्यात जास्त वस्ती असलेली गावं कुठे आहेत, तर सगळ्यात जास्त वस्ती बिहारमध्ये दिसते, म्हणून तर तिथे घनता इतकी जास्त आहे ना, 1100. पुढे भारताच्या जनगणनेच्या कोडिंग कन्व्हेन्शननुसार राज्य कोड दर्शवण्यासाठी किती अंकी कोड वापरले जातात. मग बघा, राज्य कोड दर्शवण्यासाठी काय वापरलं जातं, 2 अंकी कोड्स जे आहेत ते वापरले जातात. पुढे भारताच्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तरला काय म्हणतात, किंवा लिंग गुणोत्तर म्हणजे काय. सो लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर आपण पाहिलं प्रति 1000 पुरुषांमागे काय केली जाते, जी महिलांची संख्या आहे त्याचा विचार केला जातो. दर 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या. पुढचा प्रश्न, भारतातील 2011च्या जनगणनेनुसार स्थलांतरित म्हणजे अंतर्गत म्हणून गणल्या गेलेल्या लोकांची अंदाजे टक्केवारी किती आहे, की जे आता पूर्वीच्या निवासस्थानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी काय झालेले आहेत, स्थायिक झालेले आहेत. स्थलांतरितांची संख्या किती आहे, 37%. किती, 37% आहे, 37%. आणि मग आजचा लास्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार टक्केवारीमध्ये महिलांचा साक्षरता दर किती होता. फक्त महिलांचा इथे आपल्याला विचारलेला आहे, जो होता 65.46%. बरोबर. सो अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे काय केलेला आहे, तर जनगणनेचा अभ्यास केलेला आहे. बघा, खूप फास्ट वाटलं असेल काहींना. ऑब्व्हियसली फास्ट तर घेतलंय, कारण रॅपिड फायर क्वेश्चनचं लेक्चर हे होतं. ठीक आहे, की जेणेकरून सगळे वन लाइनर आहेत, आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पुढे येणारच होती, काही आधीच दिली होती. सो त्या बेसिसवर हे लेक्चर झालंय, जेणेकरून कमी वेळात तुमचं जे काही जनगणना टॉपिक आहे ती रिवाइज व्हावं, कारण यावर प्रश्न कंपल्सरी विचारले जातात. मग आय होप की तुम्ही अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत लेक्चर व्यवस्थितपणे पाहिलंय. नक्की तुम्हाला जे काही मार्क्स आहेत ते सुटणार नाही, तुमचे जाणार नाही, प्रश्न चुकणार नाही जर तुम्ही हे लेक्चर कराल तर. व्यवस्थित रिवाइज करा, छोट्याशा पॉइंट्सच्या नोट्स करून ठेवा एखाद्या पेजवर, कामी येईल डेफिनेटली. सो हे जे काही आहे याची टेस्ट पण तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. मग त्यासाठी सर्वांनी अभ्यास मित्रचे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला टेस्ट दिली जाईल, त्या टेस्ट वरती तुम्ही सोडू शकता, तुमचा स्कोर कळेल. तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा, जे काही लेक्चर्स होतात त्याच्या लिंक तुम्हाला इथे मिळत जातील, टाइम कळत जाईल. आणि अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज जे आहे ते फॉलो केलं नसेल तर त्याला फॉलो करा. जे काही रील्स आहेत अभ्यासा रिलेटेड किंवा जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला तिथे मिळत जातील. तसंच आपण येत्या 9 जानेवारीला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी राज्यसेवा विजेता बॅच सुरू करत आहोत. तर ज्यांना कोणाला प्रिपरेशन करायचे अप टू मार्क ते डेफिनेटली ही बॅच जॉईन करू शकता. तुमचं खूप छान पद्धतीने तुमची तयारी या बॅच मध्ये करून घेतली जाणार आहे. तसंच जे कंबाईनची तयारी करताय त्यांच्यासाठी कंबाईन यशस्वी बॅच आपण सुरू करतोय, ती सुद्धा 9 जानेवारीलाच सुरू होते. ऍप्लिकेशन वरती तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, आणि यामध्ये तुमचं पूर्व आणि मुख्यचं पण प्रिपरेशन होईल कंबाईनचं. ठीक आहे. सो
काहीही डाऊट्स असतील तुमचे, इतर काहीही प्रश्न असतील, फी असेल, हे असेल, ते असेल, सगळं तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल केल्यावर इन्फॉर्मेशन मिळेल. आपले ऑफिशियल नंबर्स आहेत. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, व्यवस्थितपणे समजलं असेल आणि लेक्चर कसं वाटलंय हे तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवायचं आहे. लेक्चर तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आणि भारताच्या भूगोलाचं लेक्चर सुद्धा बघून घ्यायचे. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी ते पूर्ण रिव्हिजन करून घ्या. सो थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बघत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.